परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकीच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे श्रीमान कळमनाथ शाखलीच्या सर्व सेवकाच्या वतीने आजची चर्चा बैठक श्रीमानजी हेमराजजी वैद्य यांच्या इथं चालू आहे। त्या सृष्टीचे भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम। तसेच महान त्यागी बाबा धुमदेवजी हे सुद्धा या बैठकीत उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम। तसेच वाराणसी आई सुद्धा या बैठकीत उपस्थित आहे, तिलाही माझा प्रणाम। आजच्या बैठकीला लाभलेले अध्यक्ष, कार्यकर्ता, सेवक, सेवकीन, मुलं बाळ सगळ्यांना माझा नमस्कार। पहा, हा मार्ग आपला दुःखाच्या पायी आहे। आपल्याला दुःख आले म्हणून आपण या मार्गात आलो, नाहीतर कोणी आले नसते। कारण की एवढ्या पुरातन असलेले देवधर्म विसर्जन करून एक सरी कोणी चाललं नसते या मार्गात। पण परिस्थिती अशी आली म्हणून आपण या मार्गात आलो न, खरोखर या मार्गात आलो म्हणून आपण भगवंताच्या जवळ आहो म्हणायला हरकत नाही। आपले दुःखही भगवंतांनी दूर केले। ज्याचे नसन झाले त्यांनी तो खरोखर आपल्या कर्मानं कुठेतरी चुकला हे पाहतच नाही, मी चुकलोच नाही म्हणून। मग चुकले कोण? बाबा। बाबा कधीही चुकणार नाही, आपणच चुकले। आपल्या चुकीचे आपल्याला भान नाही ना, आपण म्हणतो मी चुकलोच। असं म्हणू नका, कारण की चुका आपल्याच हातून होणार। भगवंत कधीही हे करत नाही। भगवंताला सगळे लेकरं सारखे आहे। तुम्ही जेवढं भगवंताच्या कराल त्याच्यापेक्षा तुम्हाला डबल भगवंत देते, मग तो कोण्याही परी दे। मग आपल्या चुका आपल्याला सुधावला आबानं सांगितलं, जेवढी चूक होशील नाही तोपर्यंत भगवंतही तुझ्या चुकीची वाट पाहत राहतात। म्हणून आपल्या चुकाकडे ख्याल करा। आपल्याला राग आला म्हणजे आपण काही आपल्या तोंडाला सांभाळत नाही न, मुखातून काही बोलून देतो आणि त्याचा परिणाम स्वतःलाच भोगायचा। म्हणून तोंडातून शब्द सांभाळून काढा। बाबांना म्हटलंय शब्दावर परमेश्वर आहे, पण आम्ही त्याच्याकडे लक्ष देत न। खरोखर परमेश्वर शब्दावर आहे, जसं बोललं तसं घडते, पण आम्ही ते करतच नाही। आमचं बेभान होऊन जातो आणि काही मुखातून बोलतो ना, भगवंत तिथं उपस्थित राहते, तेच शब्द पकडते ना, आम्ही दुखाला पात्र ठरतो। म्हणून सेवक बांधवांना शब्द सांभाळून काढा। शब्दावर परमेश्वर आहे, तो सदैव तुमच्या शब्दाची वाट पाहतो। म्हणून सांभाळून शब्द काढा। जसे आता या बाईनं म्हटलं, शेवकीनं म्हटलं का माझे मी भगवंतावर विश्वास आहे तुझ्या, तर भगवंत तुला का नाही दुःख दूर करत? तू अरे देवाची पूजा कर ना, तुला काही हे नाही। तू मार्गात नाही असली तरी भगवंत सहाय्य करते, पण मला सहाय्य का नाही करत? मी कुठे चुकलो याच्याकडे नाही पाहतात। फक्त मला देत नाही, मी हारलो, मी अमकं झालं, मा ढमकं झालं, लढणं चालू। कुठे भगवंत उपस्थित राहा। भगवंतावर ठाम आपलं मत ठेवून भगवंतावर, भगवंत तुला मारायचं तर मार, ना ठेवायचं तर ठेव, न्यायचं तर घेऊन जा, उद्या न्यायचं आज नाही। भगवंत दुःखातून दूर केल्याशिवाय राहत नाही। आमच्याशी परिस्थिती, पण आम्ही लढणंच आमचे चालू होऊन जाते ना। भगवंत उपस्थित नाही तर भगवंताला का करणार ना? दोष कोणावर? भगवंतावर। भगवंत माझे दुःख दूर नाही करत। भगवंताला काही दुश्मनी आहे? भगवंताची कोणासंगत दुश्मनी नाही। दुश्मन आपले कर्म आहे। आपल्या कर्माला सांभाळ। कर्म जर व्यवस्थित आहे तर भगवंत तुमच्या पाठीशी सदैव आहे। तो सर्वांचं चांगलं करण्यासाठीच आहे, पण आपण त्याकडे लक्ष देत नाही। काही याच्यामुळे म्हणा का मोह मायामुळे बोलणार किंवा अजून काहीच्यामुळे आपण त्या एका काळाला ठेवतो आणि आपल्या भगवंताला दूर करतो आणि मोहात पडतो। त्या मोहात पडल्यामुळे आपण दुःखाला पात्र ठरतो। एवढेच बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो। बोलण्या चालण्यात काही चूकबूक झाली असेल, कोणाला वाईट वाटलं असेल, याची मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो। तसेच सद्गुरू महान त्यागी बाबा धुमदेवजीला क्षमा मागतो। तसेच वाराणसी आई क्षमा मागतो। आजच्या बैठकीचे अध्यक्ष, सेवक, सेवकीन, मुलं बाळ सगळ्यांना मी क्षमा मागतो। नमस्कार।